मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो आज हा व्हिडिओ बनवताना मला अत्यंत दुःख होत आहे आणि मनाला वेदना होत आहेत की कधीही खरंच मी विचार केला नव्हता की हा व्हिडिओ मी बनवेल सुद्धा, पण आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की मला हा व्हिडिओ शूट करावा लागतोय आणि तुमच्यापर्यंत पोहोचवावा लागतोय। कारण मित्रांनो पहलगामच्या आतंकी इस्लामिक जिहादी लोकांनी जो हल्ला केला त्यात आपले जवळजवळ 27 हिंदू बांधव मारले गेले। त्यात आपले महाराष्ट्रातले 6 ते 7 मराठी लोक सुद्धा होती। जेव्हा त्या लोकांच्या मागे आपल्याला ठामपणे समर्थन देण्यासाठी त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी पुढे यायचं होतं, तेव्हा आपल्यातीलच काही हिंदू लोकांनी त्यांच्या दुःखावर त्यांनी भोगलेल्या त्रासांवर प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे। आपल्या महाराष्ट्रातलेच 2 महान नेते एक शरद पवार आणि विजय वडेट्टीवारांनी जे वक्तव्य दिली ते अत्यंत विषारी होते। त्या पीडितांच्या, त्या महिलांच्या, त्या मुलांच्या दुःखावर मीठ चोळण्याचं काम या दोघांनी केलेलं आहे। आणि फक्त या दोघांचंच नाही, अशा अनेक नेते आहेत ज्यांनी या आतंकवादी हल्ल्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत। आणि शरद पवारांनी तर जे वक्तव्य केलं ते अत्यंत लाजवणारं होतं। त्या महिलेला ते भेटून आले, पुण्यात त्या पीडित कुटुंबाला त्यांनी भेट दिली, त्यांचे दुःख ऐकले आणि बाहेर येऊन प्रेस कॉन्फरन्स देताना ते म्हणतात की धर्म विचारून मारलंय अशी खबर माझ्यापर्यंत पोहोचली आहे, पण काही नेमकं मला माहिती नाही। आणि पुढे जे ते म्हणाले की त्या आतंकवाद्यांनी महिला आणि छोट्या मुलांना सोडलंय आणि एकंदरीत शरद पवारांनी त्या आतंकवाद्यांना फ्रीडम फायटर्स, स्वतंत्रता सेनानी घोषित करण्याचा प्रयत्न सुद्धा केला असं मला एकंदरीत वाटलं। आणि विजय वडेट्टीवार दुसऱ्या बाजूला वक्तव्य देतात की आतंकवाद्यांना एवढा वेळ असतो का एखाद्या व्यक्तीचा धर्म विचारून मारायला। ती पीडित महिला, तिची छोटी मुलं आज समोर येऊन सांगतायत की होय आम्हाला धर्म विचारून आमच्या वडिलांना, आमच्या नवऱ्याला मारण्यात आलं। त्यांना कलमा वाचता आला नाही म्हणून पॉइंट ब्लँक त्यांच्या कपाळात गोळी घालण्यात आली। आणि जेव्हा त्याच्यानंतर सुद्धा कन्फर्म झालं नाही तर अनेक पुरुषांची पॅन्ट सुद्धा काढून त्यांची सुनता झाली आहे का नाही हे चेक केलं आणि त्यांची डेड बॉडी जेव्हा पोलिसांना, आपल्या जवानांना सापडली तेव्हा पॅन्ट खालीच होती। व्हिडिओ आहे तुमच्यासमोर, तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल। जे मृत्युमुखी बॉडीज पडलेल्या आपल्याला दिसत आहेत, त्यांच्या कपाळात गोळी लागली, एखाद्या छातीत गोळी लागली, एकाच्या पोटात गोळ्या घातल्या गेल्या। हे व्हिडिओज पाहून सुद्धा त्या महिला सांगत असताना सुद्धा कशा प्रकारे शरद पवारांसारखे आणि विजय वडेट्टीवारांसारखे एक दूषित मानसिकता असलेले नेते प्रश्न विचारू शकतात की हे खोटं आहे, असं झालंय, याच्यावर आमची शंका आहे, आम्हाला प्रश्नचिन्ह आहे। आणि मित्रांनो एक समाज म्हणून आपण आज हरलोय। भारतीय सेना पाकिस्तानी सेनेला एक कडाडून उत्तर देईल यात काही शंका घेण्याची गरज नाही आहे। नरेंद्र मोदी हे करण्यासाठी सक्षम आहेत। आपली भारतीय सेनेमध्ये इतकी ताकद आहे आणि पाकिस्तानी सेना आणि भारतीय सेना यांच्यात तुलना करण्याची सुद्धा गरज नाही। पण सेना कितीही आपली शक्तिशाली असली, आपण अर्थव्यवस्थेत पाकिस्तानपेक्षा कितीही पुढे असलो तरी सुद्धा मुस्लिम समाजापेक्षा हिंदू समाज हा कमजोर आहे, शक्तिहीन आहे, हे आपण स्वतःच सिद्ध करून दाखवलं। कारण आतंकवाद्यांनी त्या महिलांना, त्या छोट्या छोट्या मुलांना का जिवंत सोडलं असेल? त्यांना आयुष्यभराचा मानसिक त्रास देण्यासाठीच ना। त्यांनी आयुष्यभर हे विचार करत बसावं की त्यांच्या नवऱ्याला, त्यांच्या वडिलांना का मारण्यात आलं? फक्त ते मुस्लिम नव्हते म्हणून, फक्त त्यांना कलमा वाचता आला नाही म्हणून त्यांना मारण्यात आलं? हे प्रश्न त्यांच्या मनात वारंवार गोंगावत राहावे। वारंवार त्यांना वाटत राहावं की हिंदू राहून, हिंदू म्हणून जन्म घेऊन त्यांनी अपराध केलेला आहे। आणि हा त्रास देण्यात आतंकवाद्यांपेक्षा आपण जास्त यशस्वी ठरलोय। कारण आपले नेते, आपल्यातलीच लोक जेव्हा या महिलांच्या, या छोट्या मुलांच्या दुःखावर, यांच्या सांगितलेल्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उभं करतात तेव्हा एक हिंदू म्हणून मला लाज वाटते आणि अगदी शरम येऊन माझं डोकं, माझी मान ही खाली गेलेली आहे। आज भारत म्हणून, एक समाज म्हणून आपण हरलोय मित्रांनो, हे मान्य करावं लागतं। आणि आपल्या पुण्यातलीच संतोष जगदाळे ज्यांची मृत्यू त्या हल्ल्यामध्ये झाल्या, त्यांच्या पत्नीने एक वक्तव्य केलं, एक इंटरव्ह्यू त्यांनी दिलाय राजकारण्यांवर। अतिशय एक विषारी वक्तव्य, एक प्रश्नचिन्ह त्यांनी उभा केला आहे। आणि ते वक्तव्य ऐकल्यानंतर मला खरंच आज विचार करण्यासारखी परिस्थिती माझ्यासमोर आली आहे की आपण एक समाज म्हणून कधी एकवटू शकतो का? कधी हिंदू म्हणून आपण समोर येऊ शकतो का? त्यांनी वक्तव्य दिलं, मीडियाला त्यांनी बोलताना म्हणलं की किमान माणुसकी म्हणून तरी आम्ही काय भोगले याचा विचार करा। आमच्या भावनांशी खेळू नका। दहशतवाद काय असतो हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंय, ते आम्ही सोसलंय। दहशतवाद्यांचा द्वेष काय असतो याचा अनुभव आम्ही घेतलाय। कारण मित्रांनो त्यांच्या नवऱ्याला का मारलं गेलं असा साधा प्रश्न
जर तुम्ही विचाराल तर फक्त ते हिंदू होते, त्यांना कलमा वाचता आला नाही आणि त्यांची सुनता झाली नव्हती म्हणून त्यांना मारलं गेलं. हे साधं उत्तर आहे. आणि याच्यात सुद्धा जर तुम्ही अनेक प्रश्नचिन्ह उभं करणार असाल तर त्या महिलांच्या दुःखावर तुम्ही अजून जास्त मीठ चोळण्याचा प्रयत्न करताय. पुढे त्या म्हणतात की आम्ही जे सांगतोय तेच लहान मुलेही सांगताय. एक माणूस खोटं बोलू शकतो, मात्र सगळेच लोक खोटं बोलणार नाहीत. तरीही राजकारणी लोक अशा प्रकारची वक्तव्य का करतायत? मित्रांनो, त्या महिलेला जर मला उत्तर द्यायचं असेल ना, तर माझं उत्तर फक्त एकच आहे की शरद पवार, विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख असे अनेक राजकारणी जे आहेत ना, त्यांना फक्त आपल्या राजकारणाची पोळी भाजायची. त्यांना हे दुःख, आतंकवादी हल्ले किंवा किती हिंदू मारले गेले याचं काहीही पडलेलं नाही आहे. एक साधा विचार करा की शरद पवारांसारखा व्यक्ती मुख्यमंत्री असताना 12 ते 13 बॉम्बलास्ट करू शकतो, जो आपल्या आयुष्यभराचं राजकारण मराठा समाजाचं नुकसान करू शकतो. अनेक तरुण मराठा जातीतल्या मुलांचं नुकसान करूनच शरद पवारांनी आपलं राजकारण आजपर्यंत केलेलं आहे. आणि आजही त्याच मराठा समाजातील मुलांच्या भविष्याशी शरद पवार खेळतायत. जरांगे पाटलांसारख्या व्यक्तीला आपल्या आंदोलनाचा चेहरा करून मराठा समाजाचं नुकसान शरद पवारांनीच केलं. यात कोणालाही शंका घ्यायची गरज नाही आहे. आणि विजय वडेट्टीवार ज्या पक्षाचे नेते आहेत काँग्रेस, त्या तर पक्षाने भारताचं इतकं नुकसान केलं आहे की कदाचित यावर मला एक 100 व्हिडिओचा एपिसोड करावा लागेल. अशा इतक्या घटना आहेत की काँग्रेसने कशा प्रकारे या भारताचा वेळोवेळी नुकसान केलेलं आहे. इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू असतील, त्यांच्या काळात सुद्धा अनेक पटीने या भारताचं नुकसान झालेलं आहे. आपण जे आज भारत पाहतोय ना, ते सुद्धा अखंड राहिलेलं दिसतंय. ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे. अखंड भारतातलं फक्त एकच मुद्दा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हाताळलेला होता, जम्मू आणि काश्मीरचा. आणि बघा आज त्या राज्याची, त्या भूखंडाची काय परिस्थिती आहे. कदाचित जर त्या भूभागाचा प्रश्न राजासोबत जर सरदार वल्लभभाई पटेल यांनी हाताळला असता तर आज या आतंकवादीचा प्रश्न कधीही आलाच नसता. इतके लोक जे आजवर मारले गेले ते कधी मारलेच गेले नसते. त्यामुळे नेहरू गांधी परिवार हा एकुलता एक कुटुंब आहे या भारताच्या समस्त समस्यांमागे. त्यामुळे या ज्या ताईसाहेब ज्या प्रश्न विचारतायत की राजकारणी आमच्या दुःखावर का अशा प्रकारे मीठ चोळतायत, का प्रश्न विचारतायत, तर याचं साधं उत्तर आहे की तुमच्या संवेदनांशी, तुमच्या दुःखाशी या राजकारण्याला काहीही लेणं देणं नाही आहे. यांना फक्त आपले खिसे भरायचे, आपलं राजकारण करायचं आहे. आणि ते राजकारण करण्यासाठी ती मुस्लिम मतं हवी आहेत. आणि त्या कट्टरपंथी मुसलमानांना अपीस करण्यासाठी, त्यांना तुष्टीकरण करण्यासाठी, त्यांचं काहीतरी फायदा पोचवण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करावे लागतात. इवन आपल्या नॅशनल सिक्युरिटीवर सुद्धा का धोका येईना. आपला भारत गेला बुडत. फक्त पाकिस्तानची वावा करायची, मुसलमानांना अपीस करायचं, त्यांना आपल्याला मतं द्यावी, त्यांना खुश करण्यासाठी अशा प्रकारच्या पॉलिसी, अशा प्रकारचं वक्तव्य करत राहायचं. अशा प्रकारचं धोरण या नेत्यांचं आहे. आणि मला वाटत नाही या नेत्यांकडून इतर दुसरी कोणतीही अपेक्षा आपल्याला केली पाहिजे. आणि ज्या प्रकारच्या घटना घडत आहेत, वेळोवेळी आपलीच लोक आपल्याला दगा देताना दिसत आहेत. त्यावरून सावरकरांचं वक्तव्य मला अगदी खरं होताना दिसतंय की हिंदूंना मुसलमानांपासून कधी धोका नव्हताच आणि आजही नाही आहे. आपल्याला खरा धोका हा आपल्यातल्याच हिंदूंचा आहे, जे दगाबाज आहेत, जे जयचंद आहेत. ज्या जयचंदाने जेव्हा सम्राट पृथ्वीराजांच्या विरोधात एक बंड पुकारलं आणि त्यांच्या विरोधात जाऊन मुस्लिम आक्रांताला मदत केली आणि त्या धोक्यामुळे आपला भारत हा मुस्लिम इस्लामिक एक आतंकवाद्याचा शिकार झाला. त्या लुटेऱ्याच्या खाली आपला भारत गेला. अनेक हिंदू मारले गेले. त्याचं कारण कोण होता? ते मुस्लिम आक्रांत नव्हते. त्यांच्यात इतकी शक्ती कधीही नव्हती आणि आजही नाही आहे. पण आपल्यातल्याच हिंदू नावाच्या जयचंदाने जेव्हा त्याला मदत केली तेव्हाच तो या भारतात यशस्वी होऊ शकला. आणि आज शरद पवार, विजय वडेट्टीवार असे तमाम हिंदू धर्मात जन्म घेतलेले नेते त्याच जयचंदाचं काम करत आहेत. पुन्हा एकदा आपल्या भारतात असे अनेक जयचंद जन्म घेतलेले, त्या जयचंदांना आपल्याला सर्वप्रथम समाप्त केलं पाहिजे. नंतर राजकारण आपल्याला संपवलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण त्या इस्लामिक आतंकवाद्यांना सामोरं जाऊ शकतो. कारण एकदाचं आपण जर त्या इस्लामिक आतंकवाद्यांना मारायला गेलो तर आपली पाठ ही जयचंदांकडे, त्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम हे आपल्याच हिंदू धर्मात जन्म घेतलेले शरद पवारांसारखे जयचंद करत असतात आणि वेळोवेळी करणारच. कारण त्यांना कळत नाही आहे की सध्या ज्या गोष्टीत त्यांना फायदा दिसतोय, भविष्यात त्यांचं सुद्धा
नुकसान आहेच, कारण जयचंदाने जेव्हा सम्राट पृथ्वीराजांच्या विरोधात एक बंड पुकारलं तेव्हा त्याच्यानंतर त्याला सुद्धा मृत्यू आलेली होती. त्याचा काही फायदा झालेला नव्हता. त्याला सुद्धा इस्लामिक आक्रांतांनी मारलेलंच होतं. त्यामुळे शरद पवार आणि विजय वडेट्टीवार ज्या कामांमध्ये आपला फायदा बघतायत, त्यामुळे हिंदू एकदा मेले, समस्त हिंदू समाज हा नाश झाला, त्या समाजाचा पूर्णपणे भारतात हा नेस्तनाबूत झाला. त्याच्यानंतर याच नेत्यांची पाळी आहे. याच नेत्यांना दुसऱ्या वेळी मारलं जाणार. या नेत्यांना आज जाग नाही येणार नाही आहे आणि मी बोलतोय ते कळणारही नाही. पण भविष्यात हेच सत्य आहे आणि हीच गोष्ट इतिहास आपल्याला वेळोवेळी समजवण्याचा प्रयत्न करतोय. ही आता तुमची मर्जी आहे की तुम्हाला इतिहास समजून घ्यायचं आहे की नाही, की आपलं नुकसान हे वेळोवेळी करत राहायचं आहे आणि आपण डोळ्यावर काळी पट्टी बांधून आपण मुस्लिम अपीजमेंट करत राहायचं आहे. हा तुमचा निर्णय, हे मी तुमच्या हातात सोडतोय. आणि एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल की एक हिंदू समाज म्हणून ज्यावेळी आपल्या पीडितांच्या मागे आपल्याला उभं राहायचं होतं, तेव्हा आपण त्यांच्याच दुःखावर मीठ सोडण्याचं काम केलेलं आहे आणि आपण एक समाज म्हणून हरलोय मित्रांनो, हरलोय. यात आपल्याला आता शंका ठेवण्याची काही गरज नाही. याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.